कसं आलं प्रतीक्षा? मस्त. मस्त. हॅलो, जय शिवराय सगळ्यांना. तर कसे आहात सगळे? आय होप नक्कीच सगळे मस्त मजेत असतील. आणि आज आहे रविवार, तर त्यासाठीच आज स्पेशल मेनू आहे, म्हणजेच की चिकन. आणि ते चिकन करणार आहे मी, कारण की आम्ही 2 दिवस झाले गावी गेलो होतो, प्रतीक्षा आणि मी. आणि आता मार्गशीर्ष महिना पण संपलेला आहे, तर म्हणून आज चिकन आणत आहे. आणि ते आज चिकन बनवणार आहे मी, कारण की काल गावाकडे गेलो होतो आणि त्यासाठीच कपडे वगैरे भरपूर आहेत आणि कामं वगैरे. तर प्रत्यक्षाची भरपूर कामं आहेत, तर प्रत्यक्षाला म्हटलं की चल एक दिवस मी करतो चिकन आणि बघूयात. नाहीतर जास्त दिवस केला नाही तर स्वयंपाक वगैरे मिस होणार, म्हणजे समजणार नाही की कसं करायचं ते. तर इथं बघू शकता कपडे वगैरे भरपूर आहेत आणि अजून भरपूर कामं आहेत. झाडू वगैरे मारायचं आहे, फरशी वगैरे, तर प्रतीक्षाला भरपूर कामं आहेत. तर मी म्हटलं की आज एक दिवस मी करतो. आणि इथं समोरचं पण सगळं क्लीन वगैरे करून झालेलं आहे. तर इथं बघू शकता चप्पलचं स्टँड वगैरे धुतलेलं आहे. आणि इकडं समोर अंगणामधलं पण गॅलरीमधलं पण सगळं क्लीन करून वगैरे झालेलं आहे प्रतीक्षाचं. तर स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. तर मी आता चाललो आहे चिकन आणायला, तर लगेचच जाऊन येतो आणि त्यानंतर मग पुढची सुरुवात करूया. आणि बघा, मला जर काय चुकलं वगैरे, काय मिस वगैरे झालं तर तुमची नवीन काय आयडिया असाल तर नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता. चला तर मग, आणि चॅनलवरती कोण नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला पण लाईक करा. तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ. तर मित्रांनो, चिकन आणलेलं आहे. तर इथं बघू शकता ब्लॅक कॅरेबॅगमध्ये आहे. 1/2 किलो असं हे चिकन आणलेलं आहे आम्ही. तर सर्वात आधी काय करूया, हे व्यवस्थित धुवून घेऊया. आणि तर मी हे फक्त एकत्रच करणार आहे, म्हणजे चिकन आणि रस्सा असं सेपरेट वगैरे नाही करणार, तर एकत्रच असं ग्रेव्ही टाईप बनवणार आहे. तर नवीन स्टाईल आहे. तर माझा एक मित्र आहे चंद्रकांत भोसले म्हणणारा, तर जर चंद्रकांत बघत असेल व्हिडिओ तर तुझ्यासाठी पण आहे चंद्रू, तुझी ट्रिक वापरून मी आज करणार आहे चिकन. कशी करणार आहे तर ते तुम्ही नक्कीच पूर्ण बघा. चला तर मग सर्वात आधी काय करूया, चिकन धुवून घेऊया व्यवस्थित. तर असं हे बॅचलर वगैरे कोण असतील मुलं वगैरे, तर त्यांना एकदम फायदेशीर ठरणार आहे हा व्हिडिओ, कारण की असं झटपट असं होणारं चिकन आहे. नवीन अशा पद्धतीने ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चिकन हे धुवून झालेलं आहे, ते बघू शकता. आणि तर सर्वात आम्ही काय करणार आहे, कांदा वगैरे कट करून घेणार आहे. तर चला तर मग पहिला कांदा टोमॅटो वगैरे करून घेऊया कट आणि मिक्सरला लावून घेऊया. त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतो की पुढची प्रोसेस काय आहे ती. तर आपल्याला मिक्सर लावण्यासाठी टोमॅटो आणि 4 कसे कांदे आणि लसूण आणि 1 इंच अद्रक लागणार आहे. तर सर्वात आधी कांदे वगैरे कटिंग करून घेऊया आणि लसूण वगैरे सोलून घ्यायचे आणि अद्रक पण हे क्लीन करून घ्यायचं आहे थोडं, म्हणजे वरनं सालं वगैरे ते काढायचे आहेत. आणि मी इथं अद्रक लसूण पेस्ट घेणार नाही, तर इथंच घरीच मी मसाला रेडी करून घेणार आहे. तर चला तर मग लगेचच कटिंग करून वगैरे घेऊया. तर इथे लसूण वगैरे सोलून झालेलं आहे. इथं बघू शकता लसूण आणि अद्रक म्हणजेच आले, टोमॅटो आणि कांदा वगैरे. तर कांदा मोठा चिरलेला आहे, कारण की मिक्सरला लावायचं आहे, त्यामुळे काय बारीक चिरायची गरज नाही. तर हे सगळं आता मिक्सिंग करून घेऊयात, म्हणजेच मिक्सरला लावून घेऊयात. तर मिक्सर लावायच्या अगोदर काय करूयात की चिकन घेतलेलं आहे इथं, आणि याच्यामध्ये सर्व तिखट मीठ हळद वगैरे घालून घेऊयात आणि ते व्यवस्थित मिक्स करून थोडं एक 10 मिनटासाठी ठेवूयात. कारण की काय होते, सगळे मसाले तिखट वगैरे आहे ते सर्व बरोबर लागेल चिकनला, आणि नंतर मग डायरेक्ट फोडणी वगैरे द्यायला आम्हाला बरं होईल. तर इथं तिखट मीठ हळद वगैरे सगळं घातलेलं आहे. तर आता हे काय करूया, व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती प्लेट
झाकून ठेवूयात आणि नंतर मसाला वगैरे सगळा रेडी झाल्यानंतर फोडणी मारून घेऊयात. तर आता इथं मी मिक्सर लावून घेत आहे. तर इथं बघू शकता कांदा, टोमॅटो आणि लसूण आहे आणि त्यासोबत इथं जिरं पण आहे. तर हे सर्व एकत्र करून मिक्सर लावून घेऊयात. तर आमचं एक भांड्यामध्ये एक वेळी लावून झालेलं आहे मिक्सर करून. तर इथं मगाशी तुम्हाला एक कोथिंबीर दाखवायचं विसरलो, कारण की त्या मिक्सरमध्ये फुल झालेलं, त्यासाठीच आता परत मिक्सर कोथिंबीर घालून परत एकदा हे लावून घ्यायचं आहे, कारण की इथं अजून टोमॅटो कांदा वगैरे उरलेला माझा. तर चला तर मग हे पण मिक्सरला लावून घेऊयात. तर आमचा फायनली मसाला इथं लावून झालेला आहे. तर बघू शकता. तर जास्त काही याच्यामध्ये घातलेलं नाही, गरम मसाले वगैरे, फक्त कांदा, टोमॅटो, जिरे आणि अद्रक आणि कोथिंबीर एवढं झालेलं आहे. तर लगेचच आता इथं मॅरिनेट पण झालेलं आहे, म्हणजे तिखट मीठ वगैरे घालून सगळं मसाला मिक्स केलं होतं हे चिकन. तर लगेचच आता फोडणी मारून घेतो. तर आपल्याला इथं लसणीची फोडणी घालायची आहे. तुम्ही जर तुम्हाला कांद्याची हवी असेल तुम्ही कांद्याची पण घालू शकता. तर मी लसूणची टाकणार आहे इथं फोडणी. तर इथं व्यवस्थित लसूण जी आपली फ्राय झालेली आहे, तर याच्यामध्ये आता जो इथं मसाला केला होता रेडी, तो आता मसाला घालून घेऊयात. तर इथं मी मसाला हा घातलेला आहे. तर व्यवस्थित परतून घेऊया. तर असंच आता हे मसाला शिजायला ठेवायचा आहे, म्हणजेच एक 10 मिनिट शिजवायचं आहे आपल्याला. आणि त्याच्या अगोदर इथं चिकन मसाला आहे, तो पण घालून घेऊयात. तर चिकन मसाला वगैरे घालून झालेला आहे. तर आता हा व्यवस्थित शिजवून घेऊयात. नंतर याला व्यवस्थित तेल फुटेल मसाल्याला, जोपर्यंत तेल सुटतं आहे आणि मसाला पण व्यवस्थित भाजेल. तर 10 मिनिट वेट करूया आम्ही. तर चला तर मग 10 मिनिट वेट करूया. तर प्लेट ढाकून 10 मिनिट वेट करूया. तर 10 मिनिट झालेले आहेत आणि इथं बघू शकता किती मस्त असा मसाला शिजलेला आहे आणि तेल पण सुटलेलं आहे बघा किती मस्त. तर चला तर मग लगेच आता याच्यामध्ये चिकन घालून घेऊयात. तर इथं बघू शकता चिकन मी घातलेलं आहे आणि आता बघू शकता किती क्वांटिटी जास्त दिसत असेल तुम्हाला. तर तुम्हाला जर पाणी याच्यामध्ये जर हवं असेल तर पाणी जितकंच पाहिजे तेवढं तुम्ही घालून घेऊ शकता. आणि ही जी रेसिपी आहे चिकनची, तर तुम्हाला ब्रेड रोटीसोबत वगैरे मस्त होणार आहे खायला वगैरे. तर काही हरकत नाही. याच्यामध्ये आता थोडं पाणी घालून घेऊयात आणि अजून एक 10 मिनिट व्यवस्थित शिजवून घेऊया. एक 10-15 मिनटं, तर जास्तीत जास्त तुम्ही एक 20 मिनटं तरी शिजवून घ्यायलाच पाहिजे, कारण की आमचं चिकन शिजवून घेतलेलं नव्हतं. तर व्यवस्थित आता पाणी वगैरे घालून शिजवून घेऊयात. तर मी एवढं पाणी घातलेलं आहे याच्यामध्ये शिजवण्यासाठी चिकन. तर अजून एक आम्हाला 20 मिनिट ठेवावं लागेल इथं गॅसवरती. त्यासाठीच मी पाणी जास्त घातलेलं आहे. त्याच्यानंतर हे पाणी कमी होईल रस्सा जो आहे तो आपला. आणि तुम्हाला जेवढी क्वांटिटी पाहिजे त्यानुसार तुम्ही पाणी घालून घेऊ शकता. तर चला तर मग 20 मिनिटं ठेवूया असंच आणि त्याच्यानंतर मग बघूयात. तर इथं बघू शकता फायनली चिकन हे आपलं इथं रेडी झालेलं आहे. हे बघा
तर कशी वाटली माझी चिकन करण्याची प्रोसेस नक्कीच कमेंट करून सांगा. आणि तर आता लगेचच जेवणाला सुरुवात करूया आणि विचारूया की प्रतीक्षाला कशी झाली टेस्ट. आणि कुणाकुणाला ही रेसिपी करायची पद्धत माहिती होती त्यांनी नक्कीच कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, कशी वाटते माझी पद्धत ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आता लवकरच जेवणाला सुरुवात करणार आहे, तर तुम्ही पण या, जेवण करूयात. आणि प्रतीक्षाला पण विचारूया की कशी झालेली आहे ते चिकनची रेसिपी माझी. आणि बॅचलर पण मुलं असतील की त्यांनी तर ही नक्कीच ट्राय करा. झटपट अशी होणारी ही चिकनची रेसिपी आहे. आणि तुम्ही ही ब्रेड, चपाती, भाकरीबरोबर मस्तपैकी खाऊ शकता. ग्रेव्ही टाईप ही अशी असते. आणि भाताबरोबर आणि रोटीबरोबर दोन्हीसोबत पण तुम्ही खाऊ शकता. तर विचारूया चला तर मग आता प्रतीक्षा. तर इथं बघू शकता चिकन वगैरे घेतलेलं आहे इथं वाढून, म्हणजे प्लेट रेडी केलेलं आहे. तर आता विचारूया प्रतीक्षाला की टेस्ट करायला सांगूया की कशी झाली बघूयात. कसं झालं प्रतीक्षा? मस्त. मस्त झालं आहे ना?